आणि लोकांच्या दिवसात व्हावं आम्ही सुरू करू शकतो सर. याचा दुसरा मोठा फायदा हे आहे की याच्यामुळे आमचा जो कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे जो आज 7 रुपये 32 पैसे आहे ते कमी होऊन 4 रुपये 48 पैसेवर येणार. सो याच्यामध्ये जो काही पैसे जो वाचतील त्या पैसे जो वाचतील सर त्याचा वापर करून आपण इंडस्ट्री आणि लोअर अँड रेसिडेन्शियलवर आपण त्याचा बोजा कमी करू शकू. तर हे सेकंड याच्या हे होतात ऍस्पेक्ट आहे. तिसरं सर आपण आज जसे आपल्याला आपण आपल्या भारतात जो करत आहे तर 100% कम्प्युटराइज 100% इंटरनेट बेस्ड आणि जनरली अधिकाऱ्यांच्या डिस्क्रिप्शनवर काही न ठेवता पूर्णपणे आपण ते कम्प्युटराइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जो काही मंजुरी आम्हाला दिली होती त्याच्यात 100% सिस्टम तयार झाले आणि आज आपण सुरू करत आहे सर. शेवटी सर जसा सामान्य DCM साहेबांनी बजेटमध्ये डिक्लेअर केला होता 5 लाख सोलर पंप जो आहे 5 लाख सोलर पंपाच्या आपण वेबसाईट सुरू केलेली आहे ऑलरेडी आणि लोकांना द्यायला सुरू केलेलं आहे सर. आज 2 दिवसामध्ये 700-800 लोकांना आपण पण सँक्शन पण केले. हे जो अभियानाची सुरुवात आहे सर ही अभियान तर आपल्याला पुढच्या 2 वर्षापर्यंत घ्यायचे आहे. पण आता 19 फरवरीपर्यंत एक ठळक म्हणून एक धडक कार्यक्रम म्हणून आम्ही 10,000 पंप आणखी बाकीचे आम्ही स्वतःवर एक बंधन घालत आहे सर. एक आणखी एक शेवटची गोष्ट आपण ज्या इनॉग्रेट करत आहे त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर कंटिन्युएन्सी फंड ACF फंड याचा आपण नव्याने सुरू केलेला आहे. जसे जसे लोक एरियर भरतील हे त्या फंडमध्ये डायरेक्टली येतील. तर आज 195 कोटी या फंडमध्ये आहे आणि या फंडचा वापर पूर्णपणे लोकल लेवलवर खालीच होणार आहे. हेडक्वार्टरवर काही येणार नाही कारण अधिकतर जो लोकप्रतिनिधीची मागणी अशी होती की आपण जितकी गोष्ट आपण सेंट्रलवर आणतो हेडक्वार्टरवर आणतो तितका त्याला वेळ लागतो. तसं डिसेंट्रलायझेशन अँड कम्प्युटरायझेशन हे इम्प्लिमेंटेशनच्या कणा आहेत. तसं हे मी सर शेवटी हे मान्य करतो की फारच एम्बिशियस आहेत पण सर हे अचिवेबल आहे. आणि दुसरी गोष्ट सर याच्यात पर्याय राहिला नाही म्हणून आता सर प्रत्येक वर्षी 5,000 कोटीची थकबाकी वाढत आहे. यासाठी जरी काही यांना वाटत असेल मान्यवरांना की आपण जो काही करत आहे आपण थोडासा जास्त एम्बिशियस आणि जास्त हे करत आहे पण सर ॲज यू से की ड्रास्टिक सिच्युएशन रिक्वायर ड्रास्टिक स्टेप्स. सो सर दिस इज व्हेरी एम्बिशियस. आपण सर्वांचा याला सर आशीर्वाद लागेल. आपण सर्वांनी तर आज वेळ दिली आज पण लोक आपण सोडा आहे म्हणून मनापासून आपण सर्वांचे आभार. मला एक विचारायचं आता माझं बिल समजा वर्षाचं येतं 3 लाख आणि 3 उदाहरणार्थ सांगतो 3 लाख आता तुम्ही मला 50% सबसिडी देणार म्हणून जाहीर केला आम्ही बिलच भरणार नाही म्हणणार आता त्या 50% एक वर्ष नाही भरलं की अरे आतापर्यंत क्लिअर आहे काहींची खाती. आता हे डिक्लेअर केल्यानंतर काही जण म्हणणार की आता 1 वर्षाची थकबाकी करायची म्हणजे आपल्याला. सर पहिली गोष्ट अशी आहे सर की 1 ऑक्टोबर 2020 पर्यंत जो काही आहे त्याला थकबाकी आपण म्हणत आहे आणि या थकबाकीमध्ये सूट आहे. पण करंट बिल जो आहे सर करंट बिल भरणे बंधनकारक आहे आणि फ्रँकली त्यासाठी आम्हाला थोडासा आपण सर्वांचं सहकार्य पण लागेल कारण जसं आपण सांगितलं तर होऊ शकत नाही की आम्ही थकबाकी माफ करत गेलो आणि रेग्युलर बिल आम्ही तसं रेग्युलर बिल मध्ये लोकांना प्रवृत्त करतो. ग्रामपंचायतीला यामुळे इन्व्हॉल्व केलेला आहे की ते पण करतोय ग्रामपंचायत आम्ही 20% सर करंट बिल 100% भरणे क्रमप्राप्त आहे आणि थकबाकी तुम्हाला बाबा इतक्या तारखेच्या मागचीच थकबाकी धरण्यात येईल. पुढची बिलं सगळी क्लिअर असली पाहिजे असं सांगावं लागेल. सर एक्झॅक्टली असं आहे सर जसं आपण सांगितलं सपोज आज माझ्यावर जो 1.5 लाखाची थकबाकी आहे तो मला असं सांगण्यात येत आहे की तुम्ही जो करंट बिल आहे ते भरा आणि हे जो थकबाकी आहे हे तुम्ही सर या 2021 डिसेंबरच्या पूर्वी भरली तर 1.5 लाखाच्या ऐवजी तुम्हाला 75,000 रुपये भरावे लागतील. पण जर हे मी पुढच्या वर्षी भरली तो मला फक्त 30% एक्स्ट्रा मिळणार 100% एक्स्ट्रा मिळणार नाही आणि पुढच्या वर्षी 20% आणि 2 वर्षानंतर स्कीम बंद होईल तर आपल्याला आम्ही पूर्णपणे वसूल करण्याचा प्रयत्न करू. पण सर जसं आपण सांगितलं त्याचा सक्सेस याच्यावर अवलंबून आहे की आम्ही करंट बिल वसूल करण्यामध्ये आम्ही किती प्रभावशाली आम्ही करू शकतो. सर ही वस्तुस्थिती आहे. लास्ट इयरची कलेक्शन वॉज 4.5% आणि आपण जर एकत्रित बघितलं आणि आपल्याला आपण सर्व विचारायचं म्हणून 1 मिनिट घेऊन सांगतो सर ऍग्रीकल्चरला जर काही सबसिडी नसेल तर आमच्या खर्चाप्रमाणे नो प्रॉफिट नो लॉस 22,000 कोटीचं बिल यायला पाहिजे. त्यापैकी 10,000 कोटीचं बिल आम्ही इंडस्ट्री आणि वाणिज्यावर टाकतो थ्रू MERC क्रॉस सबसिडी. जो 12,000चं बिल द्यायला पाहिजे तर 12,000 कोटीपैकी 6,000 कोटी आपण आम्हाला बजेट सपोर्ट करतात. आम्ही 6,000 कोटीचे बिल ऍक्च्युअली देतो
मागच्या वर्षीचं ते 6,000 कोटीपैकी 270 कोटी दरम्यान वसूल झाले. कारण सर आम्हाला फ्रँकली स्पीकिंग आम्ही एक सीमाच्या बाहेर जाऊन आपण जास्त सक्ती करत नाही. आणि पण मला असं वाटतं सर आता सर्वांना इन्व्हॉल्व करून आणि इतका गोष्ट करून आणि त्यांना आता ग्रामपंचायतीने इन्व्हॉल्व करून सगळ्यांना इन्व्हॉल्व करून आणि त्यांचा थकबाकीचा बोजा कमी करून जो मी करत आहे, होपफुली आमची रिकव्हरी आहे तर ते वाढली पाहिजे. करेंट बिलची रिकव्हरी वाढली नाही. त्याच्यामध्ये कठोर भूमिका घ्यावी लागेल. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं सरकार यायच्या आधी थकबाकी किती होती आणि दरवर्षीचा वसूल किती होता पहा. त्यावेळेस आम्ही कुणाचा ऐकायचो नाही. घरात जर मंत्री सांगून नाही तर तंत्री सांगून सगळ्यांचे बिल कनेक्शन सोडायचे. नाही 5 वर्ष प्रचंड म्हणजे हे झालं. ती सवय लागली की आता गेल्या वर्षी पण तसंच केलं. आणि सुभाषराव सोडलं तरी आम्ही आकडे टाकले तर कुणी आमचे आकडे काढायला जात. तो एक इतका वाईट प्रकार आहे. काही मतदारसंघाची नावं मी घेत नाही, परंतु तिथं गेल्यानंतर सर्रास आकडे दिसतात. आणि बिचारा तो महावितरणचा माणूस गेला की त्याला शिव्या घालतात, त्याला फाकून देतात, त्याला मारतात. असलं सगळं चाललं. आणि अजून एक आपली चूक झाली ते सोड काय हायमास द्यायचा. खासदार निधीत हायमास चालले, आमदार निधीत हायमास चालले. मेढाची एक स्कीम आहे हायमास द्यायची. मागच्या वेळेस चंद्रशेखर बावनकुळे खूप लोकांना तुम्हाला माहितीये हायमास दिलेले. हायमास लावल्यामुळे तर एवढा तो लाईट पडतो, अख्ख्या गावाचा लाईट 4 हायमासवर जातो. आणि मस्तपैकी बिल द्यायचीच नाही, नुसतं हायमास लावायचं. मुख्यमंत्री महोदय, मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत वित्त सचिवांनी एक गंभीर आक्षेप घेतला होता त्यांच्या सौर ऊर्जा पंपांवर की 90% त्याचे चालत नाही. खरोखर गंभीर आहे बा. काय वस्तू त्यांनी नाही, मंत्र्यांनी पण घेतला होता की त्या कॅपॅसिटीने ते चालत नाही. त्याच्यावर काहीतरी यांनी म्हणजे काय आम्ही त्यावेळेस त्यांना सांगितलेलं होतं की पुढच्या वेळेस त्याच्याबद्दलची माहिती द्यावी. दादा कसं आहे की शेती पंप सौर ऊर्जेवर जाणं हे म्हणजे हळूहळू आपण त्यातून सुटका करतो. आपली ग्रीड छेडीची नाही वापरावी लागत, महाग आपण तयार करतो. त्यामुळे तो मार्ग योग्य आहे, उपाय बरोबर आहे, पण तो यशस्वी होतोय की त्याच्यात गडबड आहे. लावणारे पंप ते खराब देत आहेत, त्या कंपन्या मेंटेन करत नाही. तुम्ही तर म्हणता की त्यांनी चालू पण ठेवली पाहिजे, पण खरं त्याच्यात काय वस्तुस्थिती पंप आपण देत आहे सर्व पंप PMR त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आहे, त्याचा ऑटोमॅटिक मीटर रिडिंग आहे. आणि जरी ते ग्रीडवर असेल प्रत्येक क्षणी 10-15 मिनिटांमध्ये जर आपण विचारलं की कोणते सोलार पंप मध्ये कोणत्या सोलार पॅनल मध्ये किती इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली, तर जर आपल्याकडे ते आकडे आहेत जवळपास सर 90% जो आहे त्याच्यामध्ये जो प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन चांगलं आहे. 10%ला अडचण आहे, पण सर रिअल टाइम आम्हाला कम्प्युटरवर कळते की त्या जो पंप आहे त्याचे जो सोलार पण ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना तुम्ही खुलासा केला पाहिजे ना. खुलासा आला नाही त्या दिवशी. त्या दिवशी आम्ही सर्वजण ऊर्जा सौर ऊर्जेला पाठिंबा देतो, म्हणजे आम्हाला पण जरा शंका येते ना मग की सौर ऊर्जा म्हणजे जे 250 कोटी लोक 250 कोटी ज्या लोकांनी भरलेले आहेत त्यांना कदाचित त्यांनी 100% भरले असणार आतापर्यंत, तर त्यांना कुठल्याही प्रकारचा काही इन्सेंटिव्ह जे भरत नाही त्यांना 50% डिस्काउंट. तर याच्यामध्ये काहीतरी इन्सेंटिव्ह त्यांनी भरलेले आहेत त्यांना पण द्यायचं नाही, तर हे फारच चुकीच्या पॉईंटला पडतं. हा म्हणजे भरणारे मूर्ख तर 2 गोष्ट केलेली आहे जो त्याने भरलेला आहे. तर ज्यांचे 100% भरलेले असतील त्यांना 10% जी सूट आहे त्यांच्या याच्यामधून. आणि ज्या रोहितवर एक्सक्यूज मी आता काहीतरी लाईव्ह चालू आहे, आम्हाला तुम्ही सांगितलं आपण मग ते बघायचं सांगायचं. त्यानंतर
लोकार्पणासाठी सज्ज महाकृषी ऊर्जा अभियान 2020 पोर्टलचे लोकार्पण. या पोर्टलमध्ये कृषी पंप, वीज जोडणी व थकबाकी ऍप यांचा समावेश. कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणी. नवीन वीज जोडणीसाठी उपलब्ध पर्याय: लघुदाब वाहिनी, उच्चदाब वितरण प्रणाली आणि सौर कृषी पंप. वीज वाहिनीपासून 30 मीटरच्या आत असणाऱ्या सर्व कृषी ग्राहकांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येईल. वीज वाहिनीपासून 30 मीटर ते 200 मीटर पर्यंत अंतर असणाऱ्या व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा नवीन कृषी पंप ग्राहकांना एरियल बंच केबलद्वारे 3 महिन्यात नवीन वीज जोडणी देण्यात येईल. वीज वाहिनीपासून 200 मीटर ते 600 मीटर पर्यंत अंतर असणाऱ्या अशा नवीन कृषी पंप ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्यात येईल. वीज वाहिनीपासून 600 मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणी सौर कृषी पंपाद्वारे देण्यात येईल. त्वरित नवीन वीज जोडणी पाहिजे असल्यास त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधेची उभारणी व खर्चाने करण्याचा पर्याय उपलब्ध असून झालेल्या खर्चाचा 100% परतावा त्या ग्राहकांच्या वीज बिलातून देण्यात येईल. कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा. सन 2023-24 पर्यंत कृषी वाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणाच्या माध्यमातून सर्व कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 80 पेक्षा जास्त कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण म्हणजे 280 मेगावॉट करण्यात आले असून त्याचा लाभ 30,000 पेक्षा अधिक कृषी ग्राहक घेत आहेत. सदर योजना यशस्वी होण्याकरिता महावितरणच्या 33/11 केवी उपकेंद्राजवळ म्हणजे 5 किलोमीटरच्या परिघात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कृषी ग्राहकांना कृषी अभियान पोर्टलमध्ये नवीन शेती पंप, वीज जोडणी अर्ज करण्याची सुविधा व अर्जाची सद्यस्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. या ऍपमध्ये कृषी ग्राहकांच्या थकबाकीची योजनी प्रणाली सुधारित सर्व मूलभूत माहिती उपलब्ध आहे. ग्राहक या योजनेअंतर्गत थकबाकीचा भरणा करू शकतो. तसेच बिलाबाबत काही तक्रार असल्यास तक्रार नोंदवू शकतो. तसेच या पोर्टलच्या डॅशबोर्डमध्ये उपलब्ध व खर्च झालेल्या कृषी आकस्मिक निधीची जिल्हानिहाय, मतदारसंघनिहाय व राज्यनिहाय माहिती मिळेल. तसेच कृषी मोबाईल ऍप मध्ये माननीय खासदार, माननीय आमदार हे मोबाईल ऍप वापरून नवीन पायाभूत सुविधा तसेच विद्यमान विद्युत पायाभूत सुविधा यांच्या सक्षमीकरणाची मागणी करू शकतात. प्रामुख्याने विद्युत पायाभूत सुविधांमध्ये नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र क्षमता वाढ, लघुदाब व उच्चदाब वीज वाहिनी उभी करणे अशी मागणी करू शकतात. माननीय लोकप्रतिनिधींना या मोबाईल ऍप मध्ये संबंधित सर्व माहिती तालुका व ग्रामपंचायतनुसार तसेच मतदारसंघानुसार उपलब्ध असेल. लँड बँक पोर्टल. नमस्कार. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणे हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनातर्फे महावितरणाद्वारे सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्प उभारून त्या भागातील कृषी वाहिन्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन केले आहे. या योजनेद्वारे कृषी अधिभारित उपकेंद्रांच्या 5 किलोमीटरच्या आत 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून कृषी वाहिनीवर दिवसा वीज देणे योजली आहे. या योजनेला गतिमान करण्याकरिता व शेतकऱ्यांकडे असलेल्या अतिरिक्त जमिनीचा उपयोग करून त्यांना लाभ पोहोचवण्याकरिता भाडे तत्वावर जमीन घेण्याचे प्रायोजित आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया सुलभ करण्याकरिता लँड बोर्डरची व्यवस्था करण्यात आली आहे व त्या जागेची पाहणी झाल्यानंतर सदर जागा प्रकल्पाकरिता आवश्यक सर्व निकषावर योग्य ठरत असल्यास जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सदर जमीन शासकीय असल्यास शासन निर्णयानुसार नाममात्र 1 रुपयाच्या भाडेपट्टीवर 30 वर्षांसाठी घेण्यात येईल व खाजगी जमीन
रुपये 30,000 प्रति एकर प्रतिवर्षी म्हणजे प्रतिवर्षी 3% वाढ या दराने भाडे तत्वावर घेण्यात येईल, जेणेकरून कुठलाही शेतकरी वा तत्सम व्यक्ती आपली जमीन घेण्याकरिता अर्ज करू शकतो. संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याची पद्धत खालीलप्रमाणे. अर्जदाराने सुरुवातीला महावितरणच्या साईटवर जावे. या संकेतस्थळावर जाऊन नवीन वापरकर्ता नोंदणी करणे. अर्जदाराने महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरून लॉगिन ID तयार करणे. युजर लॉगिन पेज. पुढे जाऊन युजर लॉगिन झाल्यानंतर होम पेजवर रजिस्ट्रेशन फॉर लँड लीज पर्याय निवडणे. पुढे जिल्हा व तालुका निहाय उपकेंद्रांच्या स्थापित क्षमतेची माहिती अर्जदाराने प्रस्तावित जागेसाठी उपकेंद्राची निवड करावी व त्यावर क्लिक करावे. पुढे अर्जदाराने प्रस्तावित जमिनीची सविस्तर माहिती भरणे व सबमिट बटन दाबणे. माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर अर्जदाराला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे खालीलप्रमाणे कळविण्यात येईल. सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आपला अर्ज क्रमांक दिनांक प्राप्त झाला आहे. सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर आपणास पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात येईल. सादर केलेल्या अर्जाची छाननी करून व तांत्रिक बाबी तपासून जमीन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणं शक्य होईल. धन्यवाद. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं माननीय श्री प्राजक्त तनपुरे साहेब ऊर्जा राज्यमंत्री यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करावं. मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री, उपस्थित सर्व मंत्रीगण, आज आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारचं अत्यंत मी म्हणेल एक क्रांतिकारक ऊर्जा विषयक धोरण, शेती विषयक ऊर्जा धोरणाची आज आपण या ठिकाणी लोकार्पण सोहळा आयोजित केला. आदरणीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांची ओरड होती की नवीन एखाद्याला वीज जोडणीचा अर्ज केला तर आपण वीज जोडणी शेतकऱ्याला देऊ शकत नाही. 31 मार्च 2018 नंतर ज्या शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी पाहिजे असेल त्याला वीज जोडणी आपण देऊ शकत नव्हतो. आणि या नवीन धोरणाअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता नवीन जोडण्या मागितल्या असतील त्यांना जुन्या आपण LT लाईन वरून जसं पहिले देत होतो त्याप्रमाणे LT लाईन वरून आपण 200 मीटरच्या अंतरापर्यंत LT लाईन वरून आपण जोडण्या देऊ शकू. त्याच्या पुढे HVDS असेल किंवा सोलरच्या माध्यमातून आपण नवीन जोडण्या शेतकऱ्यांना देऊ शकू. हे अत्यंत आमूलाग्र बदल या धोरणाअंतर्गत होणार आहे. त्याचबरोबर जी जुनी थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांकडे होती त्याची देखील एक चांगली योजना थकबाकी माफीची आपण शेतकऱ्यांना देत आहोत. त्या अंतर्गत जवळपास डिलेड पेमेंट चार्जेस आपण सगळे माफ करून काही प्रमाणामध्ये व्याज माफ करून उरलेली जी रक्कम आहे ती जर शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी भरली तर 50% रक्कम आपण माफ करणार आहोत. म्हणजे सरासरी सगळं जर बघितलं जवळपास 70-75% पर्यंत रक्कम शेतकऱ्याला पहिल्या वर्षी जर थकबाकी भरली तर माफ होणार आहे. आणि मी याचं सगळ्यात आमूलाग्र बदल किंवा अत्यंत चांगलं एक या धोरणातला एक असा मुद्दा सांगू इच्छेन की ही जी थकबाकी शेतकरी भरतील त्यातली 66% रक्कम ही त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधेवरती खर्च होणार आहे. 33% त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणि 33% जिल्हा लेवलवर याचं नियोजन होईल. आणि म्हणून जी गेल्या काही वर्षापासून आपण बघत असतो ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ज्या समस्येला सामोरं जावं लागतं की एखादा ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड असेल आणि नवीन ट्रान्सफॉर्मर पाहिजे असेल किंवा या प्रमाणात जे काही पायाभूत सुविधांमध्ये जी काही कमतरता आहे ती दूर करण्यामध्ये या योजनेमुळे एक मोठा हातभार लागणार आहे. जर आपण हा ऍग्रीकल्चर कंटिंजन्सी फंड मध्ये जी की थकबाकीची रक्कम आणि चालू वसुलीची जी रक्कम या ऍग्रीकल्चर कंटिंजन्सी फंड मध्ये आल्यावरती एक मोठा निधी ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता आपल्याला मिळणार आहे.
आणि त्या माध्यमातून ओव्हरलोड झालेले ट्रान्सफॉर्मरच्या जागी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणं असेल किंवा 63 केव्हीच्या जागी 100 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवणं असेल किंवा उपकेंद्रांची क्षमता वाढवणं असेल या माध्यमातून एक अत्यंत मोठं पायाभूत सुविधा निर्माण करण्याची क्षमता या निधीद्वारे आपल्याला मिळणार आहे आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा या योजनेची या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची मोठी ओरड होती की आम्हाला दिवसा वीज द्या. अत्यंत रास्त मागणी बऱ्याचशा भागातल्या शेतकऱ्यांची आहे की दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि त्याचं देखील आपण मोठं धोरण या बाबी या धोरणामध्ये अंतर्भूत केलेले आहे की ऍग्रिकल्चर फीडर आपण सोलराईज करू. ते सबस्टेशनच्या बाजूला आता सेक्रेटरी सांगितल्याप्रमाणे सबस्टेशनच्या 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आपण सोलर पॉवर प्लांट 2 मेगावॉट ते 10 मेगावॉट पर्यंत जे उभारले आणि त्या माध्यमातून फीडरचं सोलरायझेशन केलं तर 2 उद्दिष्ट याच्यामधलं साध्य होणार आहे की शेतकऱ्यांना तर आपण दिवसा वीज देणारच आहोत आणि ज्या शेतकरी प्रायव्हेट लँड त्यांची देणार आहे त्याला जवळपास एकरी वर्षाला 30,000 रुपये भाडं देखील आपण त्या जमिनीला देणार आहोत आणि त्याचबरोबर सर्वात एक दुसरी बाब अशी मला सांगावीशी वाटते की या माध्यमातून आपण जो काय इंडस्ट्रीला क्रॉस सबसिडी देतो त्याचाही भार कमी होण्यासाठी या सोलरायझेशन फीडर मधून मदत होणार आहे कारण की बरेचसे शेतकरी जर आपण सोलर एनर्जीवरती या माध्यमातून आणू शकलो तर इंडस्ट्रीचा जो काही क्रॉस सबसिडी आपण यांना द्यावी लागते तोही भार कमी होईल आणि म्हणून शेतकऱ्यांबरोबरच उद्योगासाठी देखील चांगलं धोरण हे आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही कालावधीमध्ये या धोरणाची चांगल्या प्रमाणावरती अंमलबजावणी होऊन या राज्यातल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या सरकारद्वारे अत्यंत चांगल्या सुविधा शेतकऱ्यांना मिळतील असा मला या निमित्तानं विश्वास आहे. सर धन्यवाद. यानंतर मी माननीय आमदार डॉक्टर श्री नितीनजी राऊत यांना विनंती करतो, ऊर्जा मंत्री यांना विनंती करतो की राज्याच्या विकासात ऊर्जा विभागाची भूमिका आणि या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. महाकृषी ऊर्जा अभियानाचा एक भाग म्हणून ऍप व वेबसाईटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, या ठिकाणी या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सन्माननीय मंत्री आदरणीय नामदार अशोकराव चव्हाण साहेब, आदरणीय नामदार सुभाष देसाईजी उद्योग मंत्री, माझ्या विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेजी, प्रधान सचिव असीम गुप्ताजी, अध्यक्ष महापारेषण दिनेश वाघमारेजी, खंदारेजी आणि नरेश गीतेजी, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. महाराष्ट्रातील सुमारे 50% लोक कृषी क्षेत्रावर निर्भर आहेत. आजची शेती निसर्गाच्या भरोशावर सुरू आहे. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, कधी या भागात वृष्टी तर कधी त्या भागात अवर्षण, अशा प्रकारे शेतकऱ्यांचं जीवनमान सुरू आहे. आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा ही अविभाज्य घटक असून अन्न वस्त्र निवाऱ्यासोबतच मूलभूत गरज बनली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे इंजिन म्हणजे ऊर्जा. एखाद्या राज्यातील उद्योगधंद्याच्या विकासाला कारणीभूत असलेल्या घटकांपैकी वीज ही महत्वाची घटक असून विजेवर सुमारे 35 ते 45% उद्योगधंद्यांची प्रगती अवलंबून आहे. नियमित वीज ही शेतकऱ्यांची कायम मागणी आहे, परंतु लोडशेडिंगमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. पाऊसमान व पाण्याची शाश्वती असणारे शेतकरी दिवसा विजेची मागणी करत असतात. काहींना तर 24 तास वीज हवी असते. आपले राज्य प्रगत राज्य असताना शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. म्हणून मी जेव्हा ऊर्जा खात्याचा कार्यभार सांभाळला तेव्हा या ऊर्जा खात्यातील अधिकारी, तज्ञ व स्टेक होल्डरशी चर्चा करून आढावा घेतला. महाविकास आघाडी सरकारचा केंद्रबिंदू हा शेतकरी. इव्हन आपल्या शपथविधीला सुद्धा शेतकऱ्यांना आपण सन्मानित त्या ठिकाणी केलेलं होतं. हा शेतकरी आणि शेती आहे. आज देशभरातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी 3 काळे कायदे आणून
त्यांच्या जीवनात अंधकार निर्माण करण्याचे कट कारस्थान आखले जात असताना मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं प्रकाश निर्माण करण्यासाठीचं नियोजन या ठिकाणी केलं आहे. शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे, शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते. शेतीला उद्योगासारखेच प्राधान्य मिळावे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ऊर्जा विभागाने नवीन कृषी पंप धोरण व अपारंपरिक ऊर्जा धोरण तयार करून अंमलबजावणी सुरू केली आहे. या धोरणाच्या जोडीला कुसुम योजनेची भर पडली आहे. कृषी पंप जोडणी, अपारंपरिक ऊर्जा आणि कुसुम योजनांची ही त्रिसूत्री शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगतीची क्रांती घडवून आणणार आहे, हे सुद्धा मी या निमित्तानं सांगू इच्छिते. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज हा दिवस आपण प्रारंभ करीत आहोत असलेल्या पोर्टल्स आणि या पुढे या क्रांतीला केवळ सुरुवातच होत नसून ही क्रांतीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तिला आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ लाभणार आहे. या धोरणांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी ऊर्जा अभियान धोरण 2020 पोर्टल, सौर ऊर्जा लँड बँक पोर्टल, महाकृषी अभियान ऍप आणि ACF ऍप आणली जात आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभाग कार्यरत असून विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता नव्याने उभा राहत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ऊर्जा विभाग त्या अंतर्गत कंपन्या सक्षमपणे उभ्या राहतील असा ठाम विश्वास या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. मागील सरकारने अनेक अक्षम्य अशा अनेक चुका करून ठेवल्या आहेत. या चुका सुधारून ऊर्जा कंपन्यांची कंपनी म्हणून सुधारणा करणे, त्यांना नफ्यात आणेल व त्या अनुषंगाने महाराष्ट्र निर्मिती, महापारेषण व महावितरण मधील खर्चात काटकसर करणे, ऊर्जा कंपन्यांना स्पर्धात्मक बनविणे, याबरोबरच अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना दिवसा किमान 8 तास सलग वीज देणे, तसेच वीज ग्राहकांना दर्जेदार व किफायतशीर दराने वीज उपलब्ध करून देणे इत्यादी विषयावर आम्ही आपला रोड मॅप या ठिकाणी तयार करून विभागाला कामाला लावलेला आहे. ग्रामपंचायतीच्या अंतर्गत विद्युत पायाभूत आराखड्याकरिता ऍग्रिकल्चर कॉन्टिजेन्सी फंड स्थापित केला आहे. या व्यतिरिक्त या धोरणाअंतर्गत कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणीकरिता उभारण्यात येणाऱ्या पायाभूत आराखड्यासाठी येणाऱ्या खर्चाकरिता व शासनाकडून मिळणारा निधी व कृषी ग्राहकांकडून होणाऱ्या महसुली जमा रकमेचा ACF स्थापित करण्यात येणार असून या फंडामध्ये जमा होणाऱ्या रकमेचा उपयोग आपल्याच भागातील कृषी ग्राहकांकरिता आराखड्यासाठी तयार करण्यात येणार आहे. या संबंधाने आमच्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक आमदार आणि खासदारांकडे हा ऍप जाणार आहे, त्याचा डॅशबोर्ड जाणार आहे. त्या डॅशबोर्ड मध्ये त्या गावात किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये किती थकबाकी आहे आणि किती त्या ठिकाणी वसुली झाली, त्याप्रमाणे त्यांच्याकडे रक्कम किती उपलब्ध आहे विकास कामाकरिता. म्हणजे त्यांना मी मध्ये बारामतीचा बघत होतो दादा, तर बारामतीमध्ये आजच्या घटकेला फक्त 22,000 रुपये तुम्हाला विकासाकरिता आहे. परंतु तुम्ही जेव्हा त्याला पुढे जाल तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की ते 22 कोटी सुद्धा होऊ शकतात त्या ठिकाणी. अशा पद्धतीचं हे तंत्र या ठिकाणी आपण आणलेलं आहे. अनेक मतदारसंघाचा या ठिकाणी विचार करून त्यांना त्या पद्धतीने आपण कामाला लावलेला आहे. शेतकऱ्यांना 8 तास वीज पुरवठा करण्यासाठी सौर कृषी योजनेद्वारे महावितरण 33/11 kV उपकेंद्राजवळ सौर कृषी ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे देण्याची योजना आहे. मी राज्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संपर्कात असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना या धोरणाबाबत अवगत करावे. त्यांना अधिक माहितीकरिता नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करावे. मी हेही सांगेन की जे लोक निरंतर या ठिकाणी वीज बिल भरतात त्यांना सुद्धा या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे आणि ती सवलत त्यांना लागू आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा काम करायची सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. औद्योगिक प्रगतीसाठी वीज महत्वाची असल्याने आतापर्यंत उद्योगांना अग्रक्रमाने वीज पुरवठा करताना ग्रामीण भागात विशेषतः शेतीसाठी वीज देणारा फारसे महत्व दिले गेले नाही.
शेती व्यवस्था दुर्लक्षित राहिला. त्यामुळे ग्रामीण भागात आर्थिक प्रगती थांबली. शेतकऱ्यांना गरिबीत खितपत राहावे लागले. वेळेवर पाणी देता न आल्याने हाताशी आलेले पीक जळाल्याने तोटा सहन करावा लागल्याने लाखो शेतकऱ्यांच्या पदरी हताशा व निराशा येत होती. आणि त्यामुळं मागच्या काळामध्ये शिवसेनेचा पक्ष असो, स्वतः उद्धवजी सुद्धा औरंगाबाद त्या परिसरात शेतकऱ्यांच्या तिकडे फिरलेत. अजितदादा स्वतः गेलेत आणि अशोकरावांनी सुद्धा मराठवाडा आणि पूर्ण महाराष्ट्राचा दौरा ते अध्यक्ष असताना त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना दर्जेदार वीज देण्याची मागणी सातत्याने या ठिकाणी होत होती. त्यामुळं मला असं वाटतं की हा निर्णय धाडसी निर्णय खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. या प्रजासत्ताक दिनापासून ते 19 फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचे राजे जसे म्हटलं जातं तसे शेतकऱ्यांचे सुद्धा राजे म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्यांच्या जयंतीपर्यंत एक कॅम्पेन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आम्ही ते चालवत आहोत आणि 10,000 सौर कृषी पंप त्या ठिकाणी वितरित करणार आहोत. आणि मला आनंद आहे की काल 26 जानेवारीला अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र ते देण्यात आले मोठ्या प्रमाणात. आणि आता त्यांच्याकडे वीज जोडणीचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. नवीन व नवीनीकरण ऊर्जा सूत्राचे महत्व विचारात घेऊन सन 2022 पर्यंत 17,500 मेगावॅट इतकी वीज निर्मिती विविध अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे दिवसा शेतीला 8 तास वीज उपलब्ध होणार आहे. कृषी सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे हे फारच आव्हानात्मक आहे. मागेल त्याला जोडणी देणे महाराष्ट्राला अजूनपर्यंत शक्य झालेलं नाही. जर विहिरीत, तलावात, नदी नाल्यात आणि ओढ्यात पाणी असेल तर शेतकरी सिंचनासाठी वापर करणारच. यासाठी वीज चोरी करणे व अनधिकृत विजेचा वापर करण्यापासून शेतकऱ्यांना कोणीच रोखू शकत नाही. महाराष्ट्राला हे माहीत असूनही यातून मार्ग काढणे मात्र जमत नव्हते. हे वास्तव लक्षात घेऊन मी अनधिकृत कृषी पंप वीज जोडणे अधिकृत करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला असून येत्या 2 महिन्यात सर्वच अनधिकृत कृषी पंप वीज जोडणे अधिकृत करण्याचे आदेश मी महावितरणला दिले आहेत. राज्यात जवळपास 4,85,000 अनधिकृत कृषी पंप वीज जोडणे असून येत्या 31 मार्च 2021 पर्यंत राज्यातील सर्वच अनधिकृत कृषी पंप वीज जोडण्यांना अधिकृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी एका पाठोपाठ निर्णय घेत नवीन कृषी पंप धोरण आणि अपारंपरिक ऊर्जा धोरण राबवून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीच्या मार्गावर नेण्याचा महाविकास आघाडीचा सरकारचा प्रयत्न निश्चितच यशस्वी होईल याची मला खात्री आहे. मी धन्यवाद देऊ इच्छिन आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व मंत्र्यांना की त्यांनी आजच्या या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या विभागाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. नमस्कार सर. धन्यवाद सर. आभारी आहे आपला. यानंतर मी माननीय नामदार श्री सुभाषजी देसाई, राज्याचे उद्योग मंत्री महोदय यांना विनंती करतो की त्यांनी या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपले विचार मांडावे. सर्व मान्यवर, ऊर्जा विभागाने जे काही आता उपक्रम घेतलेले आहेत त्यामुळे ऊर्जेच्या प्रश्नावर आपल्याकडे काही प्रमाणात जी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्यावर उपाय मिळतील अशी खात्री वाटते. आणि हे सगळे उपाय यशस्वी व्हावेत अशी माझी शुभेच्छा आहे. शेतीसाठी ऊर्जा देताना ती सौर ऊर्जा वापरायचा हा जो आपला एक पुढाकार घेतलेला विषय याला त्याचा पुरस्कार करणारा असा मी, कारण जेवढे कृषी पंप हे सौर ऊर्जेवर जातील तेवढ्या प्रमाणात क्रॉस सबसिडी आपली कमी होईल आणि शासनावरचा आणि इतरही क्षेत्रांवरचा बोजा कमी होईल. हा त्याच्यातला भाग आहे. याच्यातले जे काही दोष आहेत, त्याचे आक्षेप आहेत, ते तक्रारी आहेत, त्या दूर करून ती योजना जर निर्दोष केली तर एक वेळ अशी येईल की अनुभव आल्यानंतर शेतकरी स्वखर्चाने सुद्धा सौर पंप लावतील. इतकं त्याचं हे चांगलं आहे, त्याचा परिणाम आहे चांगला आहे. याचं उदाहरण मी माझं स्वतःपासून देतो. माझं एक छोटं शेत आहे. त्याच्यावर आम्ही जेव्हा दुसरी बोरवेल घेतली तेव्हा त्याचं बिल यायला लागलं महिन्याला 18,000. मग मला ह्या सौर पंपाची माहिती मिळाली. मी जैन इरिगेशन कंपनीला सांगितलं एक पंप लावा.
त्यांनी 1,75,000चं बिल दिलं. मी कुठे सबसिडी घेतली नाही, अनुदान घेतलं, ते पैसे दिले. 18,000 बिल पुढच्या महिन्यापासून शून्य झालं आणि 10 महिन्यामध्ये माझे ते सौर पंपासाठी घातलेले सगळे 1,75,000 रुपये वसूल झाले. त्यानंतर पुढे ती जे त्या कंपनीने गॅरंटी दिली की हा पंप 25 वर्ष चालेल, माझा 25 वर्ष चालेल. त्यामुळे पहिल्या वर्षामध्ये खर्च वसूल झाले, पुढचे 24 वर्ष मला विनामूल्य वीज मिळणार आहे. आणि आता 3-4 वर्ष झाली कुठली काही तक्रार नाही, व्यवस्थित चालेल. एक फक्त उदाहरण सांगितलं. मी ऊर्जा मंत्र्यांशी बोलत असताना आणि सचिवांची माहिती ऐकली, थकबाकीपैकी 2/3 एवढी वीज माफ करण्याची तयारी आहे. ठीक आहे, वसुली होण्यासाठी ते, पण हे फक्त कृषीला देते. मी त्यांना विनंती केली की आमच्या उद्योगाला सुद्धा अशी संधी द्या ना, मोबदला द्या, आम्ही वसूल करतो. ते म्हणे नाही, ते म्हणाले की तुमच्याकडे उद्योग विभागाकडे म्हणजे उद्योगांकडून वसुलीच नाही, थकबाकीच नाही. पण जे थकबाकी नाही पूर्ण बिल देतात त्यांना सवलती नको, पण तो वाजवी दराने वीज द्या अशी आमची विनंती. वाजवी दराने किंवा शेजारच्या राज्यांमध्ये ज्या दराने उद्योगांना वीज दिली जाते त्या दराने द्या, म्हणजे आपण स्पर्धात्मक त्याच्यात राहू. नाहीतर हे उद्योग सतत आगळापट करत असतात. काही जण धमक्या देतात, आम्हाला दुसरी आमचं जे एक्सपान्शन आणि शेजारच्या राज्यात इथे करणं परवडत नाही. त्याच्यातून सुटका केलीच पाहिजे. उद्योगावरील अवाजवी आकार कमी करा. कसा आकार होतो की सौर ऊर्जा काही उद्योग स्वतःच्या खर्चाने गुंतवणुकीतून लावतात, त्यामुळे त्यांना ती विनामूल्यच मिळाली पाहिजे, जशी मला विनामूल्य होते. परंतु त्यांच्याकडून एफडीसी फिक्स डिमांड चार्जेस वगैरे वगैरे करून 4 रुपये 60 पैसे प्रत्येक युनिटवर त्यांनी वीज नाही घेतली तरी त्यावेळेस लागतात. हा त्यांना बोजा वाटतो. मला असं वाटतं की अगदी कमी करता येणार नाही, त्या महावितरणची पण गुंतवणूक झाली आहे, त्यामुळे काही पैसे त्यांना मिळाले पाहिजे. अर्धे करा ना, हे जे काही फिक्स असतात त्यांनी स्वतःची गुंतवणूक करून सौर ऊर्जेची व्यवस्था केली, तो तुमच्याकडून वीज घेत नाही तरी त्याला 4.5 रुपये दर महिन्या त्या युनिट मागे द्यावे लागतात. हा तर अन्याय. ते अर्धे करा, 2 रुपये 2.5 रुपये करा, लोक कृषी देतील आणि मग हळूहळू आपल्याला त्याच्यात प्रगती करता येईल. ओपन ऍक्सेस म्हणून जी प्रणाली आहे की त्यांनी जर ग्रीड मधून वीज घेतली तर खरं तर ते बाहेरून वीज घेतात, त्यांना ज्या दराने पडते ते घेतात, त्यांना ते सवलतीच्या दरात. आपल्याकडे 2 रुपये 30 पैशाने ही वीज उपलब्ध आहे एक्सचेंजवर, पण आपल्याकडे मात्र उद्योगाला 10 रुपये 11 रुपये द्यावे लागतात. ही जी तफावत खूप मोठी आहे, हे भयंकर वाटते, अन्यायकारक वाटते. म्हणून ओपन ऍक्सेस घेणाऱ्यांना पण हा जो स्थिर आकार द्यावा लागतो, कमी करा. म्हणजे ते त्यांनी स्वतःच्या खर्चाने वीज घ्यायची आणि परत महावितरणला किंवा या ऊर्जा विभागाला 4.5-5 रुपये द्यायचे. अन्यायकारक होते, ते पण अर्धे करा. मी एकदम शून्य करा म्हणत नाही. त्यामुळे कसं होईल की बघा, गेल्या आठवड्यामध्ये मी उद्योग विभागांच्या काही जे असोसिएशन आहे उद्योगांच्या, त्यांच्याबरोबर ऊर्जा मंत्र्यांची बैठक घेतली. त्यांनी सगळी त्यांची कहाणी काय आहे ती कहाणी त्यांना सांगितलेली आहे. वारंवार प्रश्न येतो, आपण जर आता आम्ही जे सामंजस्य करार करतोय, जास्तीत गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आहे अजूनही येईल, पण ह्या विजेच्या बाबतीत आपण जर ही स्पर्धात्मक दरात केली तर मला खात्री आहे देशातल्या सगळ्या राज्यांमधले उद्योग आपल्याकडे येतील, रांग लावतील. काहीतरी याच्यावर गांभीर्यानं निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आली असं मला वाटतं. सर धन्यवाद. यानंतर मी माननीय नामदार श्री अशोकरावजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, सन्मान्य ऊर्जा मंत्री महोदय, सन्मान्य उद्योग मंत्री महोदय, सन्मान्य राज्यमंत्री महोदय, मुंबईचे पालकमंत्री, उपस्थित असलेले सचिव आणि सर्व महावितरणचे अधिकारी आणि ऑनलाईन सुरू असल्यामुळे ऑनलाईन मध्ये सहभागी झालेले सर्व या ठिकाणी हा कार्यक्रम पाहणारे सर्व शेतकरी, अधिकारी, प्रेक्षक, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो, उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो
आणि विशेषतः ऊर्जा मंत्री आणि राज्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेतीला दिलासा देणारा एक महत्वाकांक्षी निर्णय, अतिशय महत्वपूर्ण ऊर्जा देणारा हा निर्णय, हा महाकृषी ऊर्जा अभियान आज जे सुरू झालेलं आहे ते निश्चितच क्रांतिकारी राहील याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. याच्यामध्ये खूप मेहनत झालेली आहे, विभागाने खूप लक्ष देऊन काम केलेलं आहे आणि लाखोचा जो पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला आपण समजतो त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने त्याचं व्यवसायावर एक फार दूरगामी चांगला परिणाम होणारा असा हा क्रांतिकारी निर्णय आज आपल्या सरकारने हा निश्चित घेतलेला आहे. आणि म्हणून हा निर्णय खऱ्या अर्थाने यशस्वी व्हावा ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं मी म्हणलं तर योग्य निश्चितच योग्य होईल. आणि म्हणून त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य अतिशय निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी अनेक महत्वपूर्ण सूचना आल्या. आमच्या सहकारी मंत्री महोदयांनी अतिशय चांगल्या सूचना केल्या. मला वाटतं ज्यावेळेस विभागाची वेगळी बैठक सन्मान्य मुख्यमंत्री घेतील त्याच्यावर प्रत्येक विषयावर सकारात्मक चर्चा करून आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन तोडणं. शेवटी ही एक व्यावसायिक कंपनी म्हणून आम्ही समजतो. महावितरण ही एक कंपनी ऑर्गनायझेशन आहे आणि ते टिकवायचं असेल तर व्यावसायिक दृष्टिकोनातून हे टिकवलं पाहिजे. आणि ज्या वेळेस अतिशय वाईट अवस्थेमध्ये काही वेगळा निर्णय घेण्याची गरज असते त्यावेळेस महावितरणला वेगळे पैसे दिले पाहिजे, त्याशिवाय कुठलाही निर्णय हा वेगळा घेता कामा नये. तर ती महत्वाची बाब. कारण शेवटी जो फायदा किंवा तोटा जो होतो तो त्या व्यवसायाचा होतो. आणि म्हणून ऑर्गनायझेशन म्हणून कमर्शियल ऑर्गनायझेशन म्हणून याचा विचार व्हावा अशा प्रकारची निश्चितच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, when the going gets tough get going, the tough has started get going. आणि उद्देश एवढाच आहे की आपण अतिशय मेहनतीने हे जे धोरण आज सुरू करत आहात त्याचा प्रचार अधिक व्हावा, प्रसार अधिक व्हावा. आणि आपली जी टीम आहे, मी तो नेटवर्क एवढं मोठं आहे MSCBचं की तालुका पातळीपर्यंत आपले अधिकारी आहेत, गाव पातळीपर्यंत लाईनमॅन आपला आहे. आणि म्हणून हे सगळं युद्ध पातळीवर याचा अंमलबजावणी होणं बरं. हे शासनाचं धोरण नेहमीच चांगले असतात, पण धोरणाची अंमलबजावणी ज्यावेळेस आपली होते ती अंमलबजावणी खालपर्यंत व्यवस्थित झाली पाहिजे. आपलं राज्य हे कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलं. राज्याचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण त्यांना नेहमी महाराष्ट्रात संबोधतो. त्या वसंतराव नाईक साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कृषी क्षेत्राला संजीव देण्याचे अनेक निर्णय घेतले. तेव्हा आता परिस्थिती वेगळी होती. आज उत्पादन वाढलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानेन की आता आपण शेतीमाल सुद्धा थेट मार्केटमध्ये उपलब्ध व्हावा अशा प्रकारचे नवीन काल आपण त्याचं सगळ्या जिल्ह्यामध्ये काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने डायरेक्ट मार्केटिंग जे आपण करतो आपल्या कृषी मालाचं ते सर्वत्र उपलब्ध होत आहे. आणि मध्यस्थ न ठेवता डायरेक्ट शेतीचा माल हा लोकांपर्यंत ग्राहकांना पोहोचवण्याचा एक चांगलं काम सुरू झालंय. त्याच्यामुळे एक आपण पाहतो आज कृषी क्षेत्रामध्ये देशभर जे आंदोलन पेटलंय ते म्हणजे चुकीचे कायद्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे सगळे विषय लक्षात घेऊन हा विषय फार गंभीर झालेला आहे. आपण घेतलेले निर्णय अतिशय उचित आहेत, योग्य आहेत. उलट या सगळ्या परिस्थितीमध्ये पोषक अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याकरता एक चांगलं आपण सुरुवात आपण करत आहोत. आणि म्हणून फक्त MSCBने काळजी घेऊन थकीत आपण चांगली योजना काढली की मागचं थकीत बिल भरा 50% आपल्याला आम्ही त्याला सूट देतो अशा प्रकारे चांगलं धोरण आहे. त्यामुळे मागची थकबाकी सुद्धा प्रचंड आहे. मला ग्राहकांनाही विनंती करायची की मागची थकबाकी अशी होणं वाढता शेवटी हा व्यवसाय सुरू राहावा लागेल. हे जे महावितरण चालू ठेवायचं असेल तर शेवटी नफ्यामध्ये त्याला ठेवावं लागेल. नफ्यामध्ये ठेवायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याला सहकार्य करावं लागेल. सहकारी संस्थांना आपण याच्यामध्ये निर्माण केलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे. आणि साखर कारखाने आहेत, संस्था आहेत, ज्या गाव पातळीपर्यंत ज्या ग्रामपंचायती आहेत यांना सुद्धा वीज बिल वसूल करण्याचे अधिकार या निमित्ताने आपण देत आहोत. ही आनंदाची बाब. शेवटी रिकव्हरी झाली तरच तुम्हाला काही तिथं प्राप्त होईल, नाहीतर मग हा डोलारा चालवणं फार कठीण अशी बाब आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की एक चांगला निर्णय आज होतोय. शेतीच्या व्यवसायामध्ये इथेनॉलचा वापर अधिक वाढून शेतकऱ्याच्या ऊसाला अधिक किंमत मिळावी हे धोरण सुद्धा देशभर सध्या राबवलं जात आहे. त्याला अनुसरून आपण आज कारखानदारी ही चांगल्या पद्धतीने चालवण्याकरता तो एक प्रयत्न आहे. कारण की
शेवटी केवळ साखरेवर काही आता उत्पन्न मिळत नाही. कारखाने सर्व शेतकऱ्यांची सहकारी कारखाने आहेत आणि म्हणून या कारखान्याचं संजीव घेण्याचे काम हे इथेनॉलच्या नवीन धोरणाप्रमाणे आज निश्चित पार पडेल अशी अपेक्षा करतो. आणि या नवीन धोरणाबद्दल या विभागाचे मंत्री नितीन राऊत आणि प्राजक्त या दोघांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. सर मी आपला आभारी आहे सर. यानंतर या राज्याची आर्थिक धुरा अत्यंत कुशलतेने सांभाळणारे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री अजितदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार मांडावेत. तो मार्गदर्शन करावे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी अशोकराव चव्हाण, डॉक्टर नितीन राऊत, सुभाषराव देसाई, असलम शेख, प्राजक्त तनपुरे, सर्व अधिकारी वर्ग, विशेषतः ऊर्जा विभागाचे सचिव गुप्ता, जमलेला बंधू भगिनी, बरेच दिवस महाविकास आघाडीचं सरकार अधिकारावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या बाबतीमध्ये काहीतरी क्रांतिकारी धोरण आणावं अशी इच्छा आमच्या ऊर्जा मंत्र्यांची होती, राज्य सरकारची होती. आणि त्याच्यातूनच राज्य शासनाच्या कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 च्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आज इथं काल 26 जानेवारी झालाय. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण इथं एकत्र आलेलो आहोत. ही जी काही योजना आहे, आपला देश आपल्याला सगळ्यांनाच माहिती की राज्य देश शेतीप्रधान राज्य आहे. आणि असा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या विकासाला पूरक ठरेल अशा प्रकारच्या योजना आणणं, कार्यक्रम त्या ठिकाणी ठरवणं, धोरण राबवणं हे तितकंच आवश्यक आहे. एक गोष्ट मला हा कार्यक्रम राबवत असताना महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना विनंती करायची की आता जेवढं काही त्याच्यामध्ये सवलत देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न, करोना सारखं संकट असताना देखील आर्थिक परिस्थिती थोडीशी अडचणीची असताना देखील राज्य सरकारने आणि आमच्या ऊर्जा विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. विशेषतः वीज बिलामध्ये थकलेल्या सवलत देण्याचा. इथून पुढे आपल्याला सगळ्यांना वीज बिल भरण्याची सवय ही लावावीच लागेल. नाहीतर हे असंच जर थकत गेलं तर कधीतरी ज्या संस्थेवर तो बोजा वाढतो ती संस्था अडचणीमध्ये येते. आणि आज आमच्या ऊर्जा विभागाची विशेषतः महावितरण कंपनी ही त्याच्यामध्ये अडचणीत आली. त्यालाही आम्हाला अडचणीतनं बाहेर काढायचं आणि शेतकऱ्यालाही मदत करायची हा दुहेरी येतो. हा महाविकास आघाडीच्या सरकारचा, आमच्या ऊर्जा विभागाचा आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्यात खूप काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे. जिथं सोलर सिस्टीम बसवायची तिथं शेतकऱ्यांनी स्वतःची बॅरन लँड दिली तर 30,000 रुपये एकराला वर्षाला मिळणार आहे. ही रक्कम काही कमी रक्कम नाही. त्याचाही उपयोग आपण प्रतिवर्षी म्हणजे त्यांना बॅरन लँड मध्ये तर काहीच तसं बघितलं तर ऊस उगवतं किंवा टोटली आपल्याला पावसावर अवलंबून राहावं लागतं. अशा खूप काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. खूप वर्ष शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही आम्हाला दिवसा वीज द्या. इथं सूर्य उगवल्यानंतर शेतकऱ्याला उठल्यावर रानात गेल्यानंतर सोलरची वीज मिळणार आहे आणि सूर्य मावळल्यानंतर वीज त्या ठिकाणी बंद होणार आहे. तो पुन्हा आपल्याकडे रात्री त्या ठिकाणी येऊ शकतो. हा एक मोठा दिलासा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या योजनेच्या द्वारे राज्य सरकारने घेतलेला आहे. ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या परंतु मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. मला एक गोष्ट जरूर सांगायची की ऊर्जा विभागाने आता इथून पुढे कठोर भूमिका घ्यावी लागेल. मगाशी उद्योग मंत्र्यांनी काही सूतोवाच केला त्याचा आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागेल. शेती जशी शेतकऱ्याला किफायतशीर दरामध्ये वीज मिळून किंवा त्याच्यात मदत होऊन त्यांना पिकवता आली पाहिजे तसं इंडस्ट्री पण टिकली पाहिजे. कारण इंडस्ट्रीवर पण बराच मोठ्या प्रमाणावर शेती नसणारा वर्ग अवलंबून आहे. त्या मजुराचा, त्या कामगाराचा, त्या उद्योगाचा पण विचार आपल्याला करावाच लागणार आहे. शेवटी या दोन्ही गोष्टी राज्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये तितक्याच महत्वाच्या आहे. राज्याला पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये तितक्याच
तितक्याच महत्वाच्या आहे, ही पण बाब नाकारून चालणार नाही. आणि त्याच्यामुळे माझी डॉक्टर नितीन राऊतांना, प्राजक्त तनपुरेंना, त्यांच्या सगळ्या टीमला सूचना राहील की इथून पुढे मात्र मागच्या सरकारनी काही बाबतीमध्ये चुकीची धोरणं अवलंबली, त्याच्यामुळं आपलं महावितरण कंपनी आज अडचणीत आली. 60,000 कोटी रुपये जवळपास आपली थकबाकी झाली. मी 10 वर्ष हे खातं सांभाळलं, त्यावेळेस आम्ही कुठेतरी शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यातून देशामध्ये एक चांगली कंपनी म्हणून आपल्या महावितरणची, महानिर्मितीची, महापारेषण या तिन्ही कंपन्यांची ओळख होती. तीच ओळख पुन्हा आपल्याला निर्माण करायची. अर्थात ती निर्माण करत असताना शेतकरी केंद्रबिंदू मानूनच आणि शेतकऱ्यांना आता ही सवलत दिल्यानंतर जसं कर्जमाफीचा महत्वाचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आणि शेतकऱ्याला पुन्हा एकदा कर्ज माफी म्हणा, कर्जमुक्ती म्हणा, त्याच्यातनं त्याला उभं करण्याच्या करता आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये धाडस दाखवलं. तशाच प्रकारे हा एक क्रांतिकारी निर्णय आहे आणि त्याचा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घ्यावा. सर्वसामान्यांच्या समस्यांचा सर्वकष विचार करून तयार केलेलं हे कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 हे आहे. हे निश्चितपणे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नवा बदल घडवेल, याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. या योजनेचा राज्यातील जनतेने अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ घ्यावा असं आव्हान मी करतो. हे धोरण आणल्याबद्दल ऊर्जा विभागाला मनापासून धन्यवाद देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद सर. यानंतर या राज्याचं कुशल नेतृत्व आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे सरांना विनंती करतो की त्यांनी या क्रांतिकारी लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. सर. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माझे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी इथे आहेत, सोबत अधिकारी आहेत, शासन प्रशासनातले आणि ऑनलाईन पाहत असलेल्या माझ्या बांधवांना आणि भगिनी, एक एक पाऊल आपण पुढे टाकतो आहोत. आपल्या सरकारची सुरुवात जी आपण केली तीच एक मोठा निर्णय घेतला. आपल्या पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना तेव्हा धक्का बसला असेल की हा निर्णय साधारणतः निवडणुकीच्या तोंडावर घेतला जातो, म्हणजे निवडणुकीच्या आधीच्या एका दुसऱ्या अधिवेशनामध्ये घेतला जातो. तो आपण आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला घेतला. म्हणजेच काय की या सरकारचं लक्ष हे केवळ निवडणुकांवरती आणि मतांवरती नाहीये, तर जनतेवरती, राज्यावरती आहे. आणि राज्य म्हटल्यानंतर सगळे घटक आहेत. मग त्याच्यामध्ये शेती आली, उद्योग आला. एक सहज दोन्ही मंत्र्यांची मनोगत आपण ऐकली. एका बाजूला ऊर्जा मंत्री आहेत, दुसऱ्या बाजूला उद्योग मंत्री आहेत. ऊर्जा मंत्री म्हणतायत शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे, उद्योग मंत्री म्हणतायत उद्योगाला शेतीचा दर्जा दिला पाहिजे. म्हणजे शेतीला जे काही तुम्ही देताय ते आम्हाला उद्योगाला पाहिजे आहे. सगळ्यांना सगळं काही द्यायचं आहे, द्यावंसं वाटतं. पण आयुष्य म्हटल्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत आपल्या गरजा आहेत, ज्याच्यासाठी जगामध्ये युद्ध होत असतात. अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याच्यातलं वस्त्र आणि निवारा हे उद्योगाकडे जातं. निवाऱ्याचा एक उद्योग आहे, वस्त्राचा उद्योग आहे आणि अन्न म्हटल्यानंतर शेतीकडे जातं. आणि हे तिन्ही मूलभूत गरजा म्हटल्यानंतर कृषी आणि उद्योग या दोघांनी बळ देणं हे सरकारचं काम. आज मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे. मी अभिमान काय वेळेला शब्द मुद्दामून का नाही वापरत, याचं कारण ज्या मूलभूत गरजा आपण देऊ लागतो ते देण्यामध्ये आपण म्हणजे केवळ आपलं सरकार नाही, तर या आधीच्या सरकारच्या सगळ्या कारकिर्दी असतील, आपण ते करू शकलो नव्हतो आणि आता आपण करतो. त्याच्यात अभिमानाकडे समान आहे. ज्या वेळेला आपण सगळेजण विरोधी पक्षात होतो तेव्हा शेतकऱ्यांमध्ये जात होतो. आपण एक किस्सा, आपण ते ग्रामीण भागात आलेले सगळे प्रतिनिधी आहात. मी सुद्धा काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांमध्ये फिरलेलो आहे, महाराष्ट्र बिझनेस काढलेला आहे आणि
शेतकऱ्यांच्या 2 मागण्या होत्या, 2-3 मागण्या होत्या, 4 मागण्या होत्या, 5 मागण्या होत्या. ही यादी मोठी होऊ शकेल, पण महत्वाची मागणी काय होती? आम्हाला दिवसा वीज द्या. शेतीला आमच्या मालाला हमी भाव द्या. या ज्या काही 2 गोष्टी आहेत आणि हमी भावाबरोबरीने आपण जे आता नवीन धोरण आणतोय, जे पिकेल ते पिकेल म्हणजे ज्या आपल्या कृषी मालाला मार्केट आहे तेच आपण उत्पादन केलं पाहिजे. जसं उद्योगाचा दर्जा द्या म्हणजे काय, तर ज्या एखाद्या उत्पादनाला मार्केट आहे, मार्केट रिसर्च करून मग उत्पादन कोणत्या दर्जाची करायला पाहिजे हे ठरवलं जातं. जसं ते वस्तू त्या निर्माण केल्यानंतर त्याची जाहिरात केली जाते. पण आपल्या शेतीमध्ये तसं काही नाही. साध्या शेतीला आपण दिवसा वीज देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे उद्योगामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस हा एक प्रकार आपण आणलेला आहे, तसं शेतीमध्ये काहीच नाही. कसलाही देतोय आपण त्यांना कर्जमुक्त केलं, पण बाकीच्या गोष्टी जर का त्यांना पुरवल्या नाही तर पुन्हा पुढच्या वर्षी येणे माझ्या मागल्या, त्यांच्या डोक्यावरती कर्ज चढणार आहे. त्यांची जमीन, त्यांची घरं, काही वेळेला पत्नीचे दागिने, घरातली बैल जोडी हे सगळं गहाण पडणार आहे आणि शेतकरी हवालदिल होऊन पुन्हा जे काय त्याच्या नशिबाचे भोग आहे ते भोगणार आहे. आणि त्याच्यासाठी पहिला जो महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे दिवसा वीज. त्याचं आयुष्य पण तो पण माणूस आहे, तो अन्नदाता आहे. म्हणजे त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं की संपूर्ण जग जगतंय, कशासाठी जगतंय? 2 घासासाठी. आणि तो 2 घास देणारच जर का कष्टामध्ये असेल, दुःखामध्ये असेल, तर मग आपण घास खाताना आनंद कसा मानायचा? आणि म्हणून मला असं वाटतं ऋषीजी, राजेंद्र, तुम्ही अतिथी, तुम्ही सगळेच ऊर्जा खात्याचे मंत्री, सचिव आणि अधिकारी यांना मला खास धन्यवाद द्यायचे की एक धाडसी पाऊल तुम्ही टाकलेलं आहे. नक्कीच एक धाडसी पाऊल आहे. एका बाजूने आपण शेतकऱ्याला त्याच्या पायावरती उभं करतोय, त्याला एकतर कर्ज काढण्याची गरज लागता कामा नये, लागली तर तो त्याच्या कर्तृत्वाने स्वतःच्या भिंतीवरती ते फेडू शकला पाहिजे. आणि ते फेडताना त्याचं आयुष्य, त्याला सुद्धा माणसाचं आयुष्य जगता आलं पाहिजे. नाहीतर सगळे जग झोपले आणि याच्या शेतात रात्रीची वीज आहे म्हणून त्याला शेतात जावं लागतं. मग तो रात्रीचा अंधारात शेतात गेल्यानंतर तिकडे काय आपली क्रिकेटची मॅच नसते की शेती रात्रीची वीज म्हणजे लख शेतात प्रकाश पडलेला आहे, असं नसतं. एक मिडविंटचा दिवा आणि जेमतेम कृषी पंप चाललेली एवढी ती वीज असते. आणि त्या काळोखामध्ये साप असतात, चिंचू असतात, इतर सगळ्या गोष्टी असतात. कारण नसताना त्याला त्याचं बळी पडावं लागतं. तर त्याच्यापासून त्याला एक वाचवलं पाहिजे. आणि दिवसा वीज दिल्यानंतर अनेक जी कामं दिवसाची असतात, जी विजे अभावी असतात, ती या निमित्ताने पुढे होती. आणि त्याचबरोबरीने मी शेतकरी बांधवाला जसं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलेलं आहे की जी थकबाकी आहे ती आता भरली गेली पाहिजे. कारण आम्ही जेव्हा कारभार सांभाळला तेव्हा पहिली थकबाकी बघूनच अवाक झालो की जवळपास 60,000 कोटीची थकबाकी, आणि थकबाकी वाढतच चालली. म्हणजे आता 60,000 कोटी, वर्षभरात किती हजार कोटी, त्याच्यानंतर किती हजार कोटी, म्हणजे हे बुडीत खात्याचा कारभार आहे. जेव्हा आपलं सरकार शेतकऱ्यांनी हा एक आत्मविश्वास बाळगला पाहिजे की हे माझं सरकार आहे. माझं म्हणजे तुमच्या स्वतःचं प्रत्येकाचं. हे माझं सरकार माझ्या पाठी खंबीर उभा आहे, तर माझी जी काही जबाबदारी आहे ती मी उचलली पाहिजे. नुसतं कर्जमुक्ती एकदा केली, पण पुढच्या वेळेला मी अभिमानाने जगलं पाहिजे की माझं कर्ज मी फेडलं. आणि त्याच्यासाठी सरकार जर का मला प्रत्येक पावलावरती ताकद देत असेल तर जे माझं कर्तव्य आहे, विजेचं बिल मी भरलं पाहिजे. आणखी जे काय आहे, असं नाही म्हणत की तुम्हाला त्याच्यासाठी कर्ज काढून तुम्ही भरा, पण निदान ही योजना आता आणलेली आहे की थकबाकीपैकी किती थकबाकी भरली तर तुम्हाला आम्ही माफ करू, 50% थकबाकी. हे का मी सांगतोय की आपलं सरकार आपल्या मागे उभा असताना आपल्या सरकारला मजबूत करणं, मी सिंहाचा म्हणा, खालीचा म्हणा, प्रत्येकाचा थोडा जरी वाटा जरी प्रत्येकाने उचलला तरी आपलं सरकार हे मजबूत होईल. सरकारला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आपले आशीर्वाद जर सरकारला मिळाले तर सरकारची ताकद वाढेल, आणि वाढलेली ताकद ही तुमच्या मागे आम्ही अधिक जोरदारपणाने उभी करू शकू. आणि तशी जी आम्ही करतो आहोत ह्याचा प्रत्येक तुम्हाला त्या कर्जमुक्तीवरनं असेल, त्या कृषी पंपाच्या योजनेवरनं असेल, त्या थकबाकीच्या योजनेवरनं असेल, हा आपल्याला आला असेल. मला असं वाटतं की हा एक आपल्यातला विश्वासाचा धागा आहे. शेवटी आयुष्यामध्ये काय कमवायचं असतं तर विश्वास कमवायचा असतो. आणि सरकारवरती आपला विश्वास, आपल्यावरती सरकारचा विश्वास, हे नातं अधिकाधिक घट्ट आपण करण्याची आवश्यकता आहे. आणि हे नातं एकदा घट्ट झालं तर मग कोणतेही संकट हो, काही हो, सरकार तुमची ढाल म्हणून जशी आज तुमच्या समोर उभी आहे, तुमच्या वरती येणाऱ्या संकटाचा पहिला वार हा सरकार असेल. तुम्हाला त्याची इजा होऊ देणार नाही, पण या ढालीची ताकद ही तुम्ही आहात. आणि तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो.
ही योजना जी आणलेली आहे त्या योजनेचा आपण सगळ्यांनी नुसता लाभ नव्हे तो उपयोग करून घेऊन आपलं आयुष्य अधिक सुखाने समृद्धीने आणि आनंदाने जगण्यासाठी जे काही प्रयत्न सरकार करतंय त्या प्रयत्नाला तुम्ही बळ द्या. एवढीच एक अपेक्षी नव्हे त्याचं बळ तुम्ही घ्या अशी मी आग्रहाने आणि हक्काने आपल्याकडे मागणी करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय भारत. तर धन्यवाद. यानंतर मी आभार प्रदर्शन करतो. या